गुडघे दुखायला लागले की सगळ्यात आधी हात जातो तो कॅल्शियमच्या गोळ्यांकडे, बरोबर ना? पण जरा थांबा, हा उपाय खरंच योग्य आहे का? आज आपण याच मोठ्या गैरसमजाचा पर्दाफाश करणार आहोत. आता बघा, साधारणपणे 30-40 नंतर गुडघ्यांच्या तक्रारी सुरू होतात आणि मग काय, सरळ मेडिकलमध्ये जाऊन कॅल्शियमच्या गोळ्या आणल्या जातात. जणू काही हाच एक रामबाण उपाय आहे. पण खरंच गुडघेदुखी आणि कॅल्शियमचा इतका जवळचा संबंध आहे का? चला, आज हेच सत्य आपण जाणून घेऊया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. गुडघेदुखी आणि कॅल्शियमचा हा सगळा गोंधळ नेमका आहे तरी काय? सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया, जी ऐकून कदाचित धक्का बसेल. आपले गुडघे किंवा खरं तर कुठलेही सांधे हे कॅल्शियमने बनलेलेच नाहीत. हो, हे अगदी खरंय. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हेच वैज्ञानिक सत्य आहे. आपल्या सांध्यांच्या मध्ये एक प्रकारची गादी असते, जशी गाडीमध्ये शॉक ॲब्झॉर्बर असतात ना, तशी. यालाच कार्टिलेज म्हणतात. आणि ही गादी बनलेली असते मुख्यत्वे प्रोटीन म्हणजे प्रथिनं आणि पाण्यापासून. यात कॅल्शियमचा काही संबंधच नाही. मग आता तुम्हीच सांगा, जी गोष्ट प्रोटीन आणि पाण्याने बनली आहे, तिला कॅल्शियम देऊन काय फायदा होणार? काहीच नाही. आता पुढचा मुद्दा जो हा गोंधळ आणखी वाढवतो, तो म्हणजे सांधे आणि हाडं यांच्यातला फरकच आपण लक्षात घेत नाही. फरक खूप सोपा आहे बघा. हाडांना आपण भिंतीसारखं समजूया, त्यांना मजबूतीसाठी कॅल्शियम लागतं, हे 100% खरं आहे. पण सांधे म्हणजे दाराच्या बिजागरीसारखे आहेत. त्यांना सुरळीत फिरायला काय लागतं? वंगण म्हणजे ऑइलिंग, आणि शॉक शोषून घ्यायला गादी. म्हणजे दोघांच्या गरजा पूर्णपणे वेगळे आहेत. अच्छा, अजून एक गोष्ट, तो गुडघ्यातून कटकट आवाज येतो ना, अनेकांना वाटतं की कॅल्शियम घेतलं की हा आवाज बंद होईल, पण नाही, हा आवाज कॅल्शियमच्या कमीमुळे येतच नाही. तो येतो कारण आतली गादी घासली गेल्यामुळे हाडं एकमेकांना घासली जातात किंवा कधी-कधी सांध्यांमध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे कॅल्शियमचा इथेही काही रोल नाही. आता आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत, ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. तो म्हणजे गरजेपेक्षा जास्त घेतलेलं कॅल्शियम. एक साधा प्रश्न आहे, शरीरातल्या सांध्यांना तर कॅल्शियम नकोय, मग आपण जे गोळ्यांमधून वरून कॅल्शियम घेतो, ते जातं कुठे? कधी विचार केला याबद्दल? कारण शरीर कोणतीही गोष्ट वाया घालवत नाही. तर होतं काय, हे जे जास्तीचं नको असलेलं कॅल्शियम आहे, ते शरीरात चुकीच्या ठिकाणी जाऊन जमा व्हायला लागतं. म्हणजे बघा, ते किडनीमध्ये जाऊन जमा झालं की त्याचे खडे बनतात, ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. किंवा आणि हे जास्त धोकादायक आहे, ते रक्तवाहिन्यांमध्ये साठतं आणि हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढवू शकतं. म्हणजे बघा, गुडघ्यांसाठी फायदा तर शून्य, पण नुकसान मात्र भलतंच मोठं. बरं, मग आता प्रश्न येतो की जर कॅल्शियम नाही, तर गुडघ्यांसाठी खरं टॉनिक आहे तरी काय? आपण काय करायला हवं? गुडघ्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींवर काम करावं लागतं. पहिलं म्हणजे सांध्यांना योग्य वंगण मिळायला हवं. दुसरं, गुडघ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये ताकद हवी. आणि तिसरं, आपण जे काही खातं त्यातले पोषक घटक शरीरात नीट शोषले गेले पाहिजेत. या 3 गोष्टींची काळजी घेतली की झालं. आता वंगणासाठी काय, तर सांध्यांना ग्लुकोसामाइन आणि कोलाजेन सारखे घटक लागतात. हे तुम्हाला नैसर्गिकरित्या पायासूपमधून मिळू शकतं किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही याचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. कॅल्शियम नाही, तर हे घटक महत्त्वाचे आहेत. आणि ऐका, गुडघेदुखीवरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी उपाय कोणता असेल, तर तो आहे व्यायाम. हो, औषध नाही, तर व्यायाम. विशेषतः आपल्या मांडीचे जे पुढचे स्नायू असतात ना, ज्यांना क्वाड्रिसेप्स म्हणतात, ते मजबूत केले की गुडघ्यांवरचा सगळा भार ते उचलतात आणि मग गुडघ्यांचं दुखणं आपोआप कमी होतं. आता याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की कॅल्शियमला आहारातून काढूनच टाका. नाही, हाडांसाठी ते गरजेचं आहेच. पण मुद्दा हा आहे की तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं तरी ते शरीरात शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतंच. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियमचा काही उपयोग नाही. त्यामुळे कोवळं ऊन घेणं किंवा व्हिटॅमिन डीची लेवल तपासून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. चला, तर मग आता शेवटच्या भागाकडे वळूया. म्हणजे आता नेमकं करायचं काय? रोजच्या आयुष्यात काय बदल करायचे? सगळ्यात पहिलं, कॅल्शियमसाठी गोळ्यांवर अवलंबून राहू नका. ते आपल्याला नैसर्गिक पदार्थांमधून सहज मिळू शकतं. दूध प्या, नाचणीची भाकरी किंवा आंबील घ्या, आहारात तीळ वापरा. यातून हाडांना लागणारं कॅल्शियम नैसर्गिकरित्या मिळून जाईल. तर मग आता शेवटी एकच प्रश्न उरतो, आपण आपल्या गुडघ्यांना ते देतोय का जे त्यांना खरंच हवंय? म्हणजे वंगण आणि ताकद, की अजूनही त्याच जुन्या चक्रात अडकून त्यांना कॅल्शियमच भरवतोय? यावर विचार नक्की करा.